मुंबई अंडरवर्ल्डच्या खोलात शिरलं की एकापेक्षा एक सरस अशा रक्तरंजित कहाण्या बाहेर येतात. यातीलच गाजलेल्या कहाण्यांमध्ये दगडी चाळीचं नाव आवर्जून निघाल्याशिवाय राहत नाही. दगडी चाळ आणि डॅडी यांचा संयुक्त इतिहास आहे. तिथल्या शौर्याच्या, दहशतीच्या, एकोप्याच्या, संस्कृतीच्या अशा अनेक कहाण्या फेमस आहेत. या कहाण्या अनेकदा आपण सिनेमांच्या माध्यमातूनही अनुभवल्या आहेतच. पण तिथल्या कहाण्यांमधली सर्वात फेमस गोष्ट म्हणजे डॅडी मम्मीच्या प्रेमाची गोष्ट. तुम्हाला माहिती आहे का, पुण्यातील एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या झुबेदा मुजावर ते अरुण गवळींच्या पत्नी आणि मग साऱ्यांच्या मम्मी आशा गवळी यांची कहाणी. आशा अरुण गवळी उर्फ मम्मी डॅडीची लव्ह स्टोरी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायप्पी मीडिया. साधारण 1980-90चा काळ. मुंबईतील गँग वॉर पीकमध्ये होतं. खून, मारामाऱ्या, दहशत अशी वारे मुंबईत वाहत होती. याच दरम्यान 20 वर्षाचा एक तरुण आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईतील शक्ती मिलमध्ये कामासाठी आलेला. तिथं त्याला काम मिळालं नाही, म्हणून मग त्यानं कांजूर मार्गची ग्रीव्ज लिमिटेड ही कंपनी जॉईन केली. याच दरम्यान या तरुणाला मागोवा लागला की आपला शाळेकरी मित्र रमा नाईक छोट्या मोठ्या कामगिरी करत गुंड म्हणून उदयास येत आहे. आजूबाजूच्या एरियामध्ये रमा नाईकचं नाव चांगलंच गाजतंय. आणि मग पुढे रमा नाईक, अट्टल गुन्हेगार बाबू रेशीम आणि अरुण गवळी म्हणजेच हा 20 वर्षाचा तरुण उर्फ डॅडी एकत्र आले. मग तिघांनी मिळून छोट्या मोठ्या चोऱ्या, हप्ते वसुली करायला सुरुवात केली आणि इथूनच उदय झाला BRS गँगचा. मग हळूहळू भायखळा आणि लालबाग परिसरात या टोळीनं खूप दहशत माजवली. BRS गँगचं मुख्य काम होतं इतर गँग्सला शार्प शूटर पुरवणं. स्वतः दाऊदही BRS गँगकडून शार्प शूटर घ्यायचा. पुढे झालं असं की BRS गँगकडून मुंबईतील मटका व्यवसायावर ताबा मिळवण्यासाठी मटका किंग पारसनाथ पांडे यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर अरुण गवळींना नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत अटक झालेली. अटक झाल्याच्या 1 महिन्यानंतर त्यांची सुटका झाली. जेव्हा सुटका होऊन ते बाहेर आले, हाच तो काळ जेव्हा 17 वर्षाच्या झुबेदा मुजावर यांचं कुटुंब पुण्यातून मुंबईत कामानिमित्त शिफ्ट झालेलं. झुबेदा यांचा धाडसी स्वभाव, मनमिळाऊ वृत्ती पहिल्या नजरेतच अरुण गवळी यांच्या मनाला भावली आणि त्यांची प्रेम कहाणी फुलू लागली. पण त्याआधी प्रॉब्लेम असा होता की झुबेदा यांचा निकाह त्यांच्याच धर्माच्या एका मुलाशी फिक्स झाला होता. हे अरुण गवळींना कळलं. मग काय, अरुण गवळींनी लगेचच झुबेदा यांना लग्नाची मागणी घातली. त्या लग्नाला तयार झाल्या आणि अरुण गवळींनी आपला निर्णय बाबू रेशीम आणि रमा नाईक यांना सांगून टाकला. त्या काळात आंतरजातीय विवाह करणं म्हणजे मोठ्या धाडसाचं काम आणि एका दृष्टीने अशक्यही. त्यातल्या त्यात हिंदू मुलाचा मुस्लिम मुलीशी विवाह म्हणजे साऱ्या मुस्लिम गँगशी पंगा घेणं हेही होय. आता अशी परिस्थिती उभं येऊन ठाकलेली. त्यात बाबू आणि रमा हे दोघंही हिंदू. मग झुबेदा त्यांच्याशी कसं जुळवून घेणार? गवळींच्या परिवारात त्या कशा वावरणार? हेही साहजिक सगळ्यांना पडलेले प्रश्न. पण अरुण गवळी शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी झुबेदा यांच्याशीच आपल्याला विवाह करायचा आहे असा निर्णय जाहीर करून टाकला. मग अरुण आणि झुबेदा यांचं लग्न झालं. अरुण गवळींनी लग्नानंतर झुबेदांना आशा हे नवीन नाव दिलं. कपाळावर मोठं लाल कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा मराठी पेहराव्यात आशा अरुण गवळी आपल्या नव्या संसारात वावरू लागल्या. सुरुवातीच्या काळात आशा अरुण गवळी यांनी आपल्या इतर बायकांप्रमाणे नवरा आणि मुलं यांच्याभोवती आपलं जग सामावून घेतलं. सुरुवातीला आपल्या नवऱ्याच्या भाईगिरीचे अनेक किस्से त्यांच्या कानी पडायचे, पण त्यांनी कधीच या भाईगिरीला आपल्या संसारात प्रवेश करू दिला नाही. पण या सुखी संसाराचा आनंदही त्यांना काही फार काळ उपभोगता आला नाही. 1997चा काळ. बाबू रेशीम यांची विरोधकांकडून हत्या करण्यात आली आणि पुढे काही दिवसातच रमा नाईक हे सुद्धा एका चकमकीत ठार झालेले. मग आता अशा निर्माण झालेल्या परिस्थितीत BRS टोळीची संपूर्ण जबाबदारी ही अरुण गवळींवर आलेली. पुढे दाऊदच्या गँगकडून अरुण गवळींच्या भावाचीही हत्या करण्यात आली. मग काही काळासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अरुण गवळी अंडरग्राऊंड झालेली. यानंतर अरुण गवळींनी नव्याने पोरांची टोळी बनवली. कित्येक काळ तर अरुण गवळींच्या टोळीत चक्क पगारावर काम करणारे 500च्या वर पोरं होते. मुंबईच्या क्राईम हिस्ट्रीचा एक खूप इंटरेस्टिंग आणि तितकाच रहस्यमय भाग म्हणून दगडी चाळ आजही अनेकांच्या चर्चेत असते. आपण खोलात शिरलं तर असं लक्षात येतं की मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये अच्छकांचा ठिकाणा लागलेला नाही. पण अरुण गवळी हे व्यक्तिमत्व सुरुवातीपासूनच त्याला अपवाद ठरत आलंय. याचं संपूर्ण श्रेय जातं ते आशा गवळींना. सुरुवातीच्या काळात जेव्हा पोलीस अरुण गवळींना शोधत त्यांच्या घरी यायचे,
तेव्हा ते त्यांना कधीच सापडत नव्हते. याबद्दल बोलताना काही जाणकार सांगतात, आशा गवळींनी त्यांच्या घरातच अनेक खड्डे करून ठेवले होते. एकदा तर पोलिसांना एक खड्डा चक्क सिलेंडरच्या खाली सापडलेला आणि याच खड्ड्यात पोलीस जेव्हा शोधायला यायचे तेव्हा आशा गवळी मोठ्या शिताफीने अरुण गवळींना लपवून ठेवायच्या. अखिल भारतीय सेना पक्षाची स्थापना झाल्यापासून समाजोपयोगी कामांमध्ये सहभाग, गरिबांना सढळ हाताने मदत करणे अशा छोट्या मोठ्या उपक्रमांपासून सुरुवात करत हळूहळू दगडी चाळ समाजसेवेचं केंद्र बनलं. यातही आशा गवळींचा मोठा हात आहे. अरुण गवळींना आमदार करण्यामागेही आशा गवळी ह्याच केंद्रस्थानी असल्याचंही बोललं जातं. प्रचार करण्यापासून तर निवडणूक नियोजनापर्यंत सगळी कामं आशा गवळी स्वतः करायच्या. अरुण व आशा गवळी यांना 5 मुलं आहेत. त्यांची मुलं अरुण गवळींना डॅडी तर आशा गवळींना मम्मी म्हणतात. गीता, महेश, योगेश, योगिता व अस्मिता ही त्यांची नावं. पुढे त्यांच्या मुलांबरोबरच अख्खी दगडी चाळही त्यांना मम्मी डॅडी म्हणू लागली आणि अशा रीतीने अरुण गवळी डॅडी तर आशा गवळी सगळ्यांच्या मम्मी झाल्या. आशा गवळींनी आपल्या 5ही मुलांना मोठ्या चालाकीने अरुण गवळींच्या गुन्हेगारी विश्वापासून कायम दूर ठेवलं. हे सगळे आज वेगवेगळ्या स्तरावर आपापल्या क्षेत्रात उत्तमरित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मोठ्या कन्या गीता गवळी या मुंबईच्या नगरसेविका आहे. काही दिवसांआधीच अरुण गवळींची जेलमधून कायमची सुटका होणार असे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेलेत आणि पुन्हा एकदा गवळींच्या चर्चांना नव्यानं उधाण आलं. तर असे म्हणतात की प्रेमात जगातल्या कुठल्याही शक्तीशी लढण्याची ताकद असते. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आशा अरुण गवळी. त्यांच्या प्रेमाने आणि चातुर्याने त्यांनी अरुण गवळींना आजवर सगळ्या संकटातून बाहेर काढलं. त्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. स्वभावाने अतिशय शांत, देवधर्मी अशा जात संस्कृती या सगळ्याच गोष्टीत अरुण गवळींच्या अगदी विपरीत असणाऱ्या आशा गवळी खऱ्या अर्थाने अरुण गवळींच्या अर्धांगिनी आहेत. तर मित्रांनो, अंडरवर्ल्डमधील सगळ्यात फेमस लव्ह स्टोरीजपैकी एक असलेली ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्स वाचण्यास आणि त्याचं उत्तर देण्यास उत्सुक आहोत. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरही करा आणि वायप्पी मीडियाला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.